काय मग आज इतक्या दिवसांनी रिकव्हरीला येऊन कसं वाटतंय? छान. फक्त छान? एकदम कडक. हो. पाणी तुम्ही कशाला आणलं? असू दे ग, आज आमच्याकडे बरेच दिवसांनी कुणीतरी आलंय. चहा करू का? अहो नाही, आम्हाला खरंच काही नकोय. तुम्ही बसा ना प्लीज. असं कसं बाळा, पहिल्यांदाच तुम्ही आमच्या घरी आलात, काहीतरी घ्या ना. नाही आम्हाला खरंच काही नको. तुम्ही प्लीज बसून घ्या. बसा. जानकी, या मुलाला बघून आपल्या अनिकेतची आठवण आली बघ. अनिकेत माझा लेक. तुम्ही अनिकेतचे मित्र का? नाही. मग तुम्ही कोण? आम्ही SP बँकेतून आलोय. तुमच्या मुलाने अनिकेतने कर्ज घेतलंय बँकेतून आणि त्याने मागच्या महिन्याचा हप्ता चुकवलाय. बरं झालं तुम्ही आलात. ते माझ्या मुलानं पैसे पाठवले, पण त्याचं काय की माझे गुडघे दुखतात, पायऱ्या उतरताना फार त्रास होतो, म्हणून काही दिवस मला ना बाहेर पडायला जमतच नाहीये. आजोबा, कुठे असतो तुमचा मुलगा? तो परदेशात असतो, आम्ही दोघंच इथं असतो. खरं तर म्हातारपणी मुलाने आपल्या आई वडिलांजवळ राहायला हवं, पण मुलं खूप शिकली आणि पाखरासारखी मुलांनी उंच भरारी घेतली. मुलांनी उंच भरारी घेतल्याचा प्रत्येक आई बापाला आनंद वाटतो, पण कधी कधी वाटतं त्या उंच भरारी घेणाऱ्या पाखरांनी कधीतरी काही क्षण आपल्या घरच्यात यावं. मुलं मोठी व्हावी ही आई बापाची खूप अपेक्षा असते, पण मुलांनी पाठ फिरवली तर कसं वाटेल सांगा बरं. पैसे पाठवले म्हणजे सगळं झालं असं नसतं हो. ती डोळ्यासमोर असावी असं आम्हाला वाटतं. ते आम्हाला आई बापाला कसं मिळेल? मुलांची लग्न झाली, मुलं मार्गी लागली, याचा आनंद आई बापांना होतच असतो, पण खरा आनंद होईल कधी तर ती मुलं आपल्या आई वडिलांकडे राहतील तर. असं मी जानकीला नेहमी सांगत असतो, जानकी, मुलांची लग्न झाली की मुलं आपली राहत नाही, त्यामुळं आपणच एकटेपणाची सवय लावून घ्यायला हवी. माफ करा, पैसे द्यायला थोडा वेळ झाला. अहो माझ्या त्या गुडघ्यामुळं. आजी आजोबा, तुम्ही ना अजिबात एकटे नाही आहात. तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज भासली ना तर निसंकोचपणे मला फोन करा. अगदी फक्त गप्पा मारायच्या असतील ना तरी फोन करा, मी लगेच येईन तुम्हाला भेटायला. कराल ना फोन? तुझ्यासारखी लेक सगळ्या आई बापांना मिळव. हे आई, तुझ्यासाठी खिचडी केली मी, खाऊन घे, बरं वाटेल थोडस. आई ऐकतेस ना? जशी केली तशी खाऊन घे. हे आई, ये पटकन खाऊन घे. अगं आई, उठ, खाऊन घे खिचडी. आई, हे आई, हे आई उठ. आई, अगं हे आई उठ ना. मुक्ता, मुक्ता खाली आहे, पटकन. काय झालं? अगं आई बघ ना, काही उठत नाहीये. आई, आई काय झालं? आई, आई,
तिने काही खाल्लं का? नाही, मी तुझ्यासाठी खिचडी आणली होती अगं. तिला अशक्तपणा आलाय म्हणून तर डोळे उघडत नसेल ना ती. ठीक आहे, मी साखर पाणी आणते. आणि हो, दादूला फोन लाव. तू दादू वहिनीला फोन लाव. हो. हॅलो दादा. मुक्ता. अरे काय झालं आईला? डॉक्टरांना बोलव. पाणी पी. आई, मी तुझ्यासाठी खिचडी केली, ती खाऊन घे ना, बरं वाटेल. नाही, खरंच नको, मला आता बरं वाटतंय. आई 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 काय झालं तुला? काय झालं अगं? गरम लागतंय आई तुझं अंग. ठीक आहे मी. आई काय झालं? बरं वाटतंय का आता? हो, बरं वाटतंय. पण तुम्ही का अर्ध्यातनं निघून आला तसे? आई, मीच फोन केला होता दादाला, तुझी तब्येत बरी नाही म्हणून. कमाल करतोस तू. एवढं काहीच नव्हतं, फक्त जरा अशक्तपणा आलाय. पण कशामुळे? काही खाल्लं नाहीयेत का तुम्ही? आई काय ग, तू काही खाल्लं नाहीस खरंच? अरे दादू, तिने काहीच खाल्लं नाही. सकाळी सानूने नाश्ता बनवला, तोही करपला होता. तो खाण्याला ऐकीचाच नव्हता. त्यामुळे ती उपाशी. आणि आता दुपारचं जेवणही नाही केलंय तिने. जेवण केलं नाही? असं कसं? कुठे आहे ताई? नाही, मी त्याला सांगून गेले होते की आईंना त्रास होतोय, तर तू त्यांची व्यवस्थित काळजी घे. कुठे आहे ती? सानिका पार्लरला गेली. काय झालं? ताई, हे काय चालवलंयस तू? आता काय झालं? ताई, मी तुला सांगितलं होतं ना की मी आणि इंद्राजी ऑफिसला जातोय, तर तू आईंची व्यवस्थित काळजी घे. तू स्वयंपाक का नाही केलास? त्यांनी काहीच खाल्लं नाही, त्यामुळे त्यांना चक्कर आली, अशक्तपणा आलाय. सानिका, इतकी बेजबाबदारपणे वागशील तू असं वाटलं नव्हतं मला. भाऊजी, घराची अख्खी जबाबदारी मी एकटीनेच घ्यायची का? सानिका, स्वयंपाक करणं ही एक खूप बेसिक गोष्ट आहे. आणि तुला जर जमत नव्हतं तर तसं आधी सांगायचं असतंस ना तू. आणि असं म्हणतच नाही होत आम्ही की तू एकटीने घे जबाबदारी. जेव्हा जमेल तेव्हा आम्ही आहोतच ना मदतीला. हे दीपू, बस झाला. नको दाखव तुझा मोठेपणा सारखा सारखा. आणि तू काय ग मला जबाबदाऱ्या शिकवतीयस? तू नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाऊन मज्जाच मारतेस ना. मी घरामध्ये राब राब राबायचं आणि तू ही अशी येणार आणि मला ऑर्डरही सोडणार. वा. आणि भाऊजी, तुम्हाला जर तुमच्या आईची इतकीच काळजी असेल ना, तर तुमच्या बायकोला सुद्धा सांगा ना. तिला पण तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्या ना. सानिका, कालपर्यंत सगळं दीपिकानेच केलंय. आणि तुला एक गोष्ट जमत नव्हती तर मी होते ना मदतीला. मला सांगायचं होतंस. उगाच तिच्यावर का आरोप करतेयस? तुम्ही कुणीच मला समजून घेणार नाही आहात का? ताई, तू हे जे वागतेस ते बरोबर आहे का? हे बघ, आता माझ्या मनाला वाटेल ना तसंच मी वागणार. आणि तुम्ही कुणीही ना मला काही शिकवायचं नाही, समजलं? दीपिका, तू उगाच तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अगं, तुझं ऑफिसचं सगळं करून तू घरात किती कामं करतेस हे बघत नाहीये का मी? दिसतंय मला सगळं. सानिकाला काहीही सांगणं म्हणजे पालथ्या घडावर पाणी आहे. आपण तिला ढीक सांगू, पण ती काही ऐकायची नाही. दादा, मी आईसाठी खिचडी केली आहे,
तिला खायला घालूया का? बरं वाटेल. खायला घालूया. चल आई ये. ताईचं हे वागणं बरोबर नाही. तिच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आणि हे तिला कितीही सांगितलं तरी तिला कळणार नाही. आता ना जरा वेगळ्या पद्धतीने ताईला सरळ करावं लागेल. वहिनी, आज काय केलंस नाश्त्याला? उपमा. वाव. पण आय गेस तुझा अंदाज चुकलाय. हा एवढा उपमा तर सत्तूच खाईल एकटा. काय मग माझी कोणी आठवण काढली? अरे बघ ना, वहिनीने मस्त उपमा दिलाय. एवढा तुला एकट्याला पुरेल ना? हा. अहो, आईंना बोलवता का? उपमा रेडी आहे. अहो, आईना बोलवता का? अहो, दुपारी आज जेवायला काय आहे? आई ये बस. आई बरं वाटतंय का आता? हो, काल तू इतकं छान लेप लावून दिलास ना पायाला, आता बरं वाटतंय. आई खरंच बरं वाटतंय ना की आता मला वाईट वाटू नये म्हणून तू सांगतेस? नाही रे बाबा, खरंच बरं वाटतंय. आणि हे दुखणं काय आज उद्यामध्ये बरं होणारच आहे. ह्याचा त्रास होत नाही आपल्याला. पण काही माणसं आपल्याला फारच त्रास देतात ना. सासूबाई, मला 10,000 रुपये द्या ना. मला नवीन बेडशीट्स आणि पिलो कव्हर्स वगैरे घ्यायचे. ताई अगं आता लग्नातच बदलली होती ना बेडशीट्स आणि कव्हर्स. तुला कोणी विचारलंय का? मुक्ता, एक काम करतेस का? आईंच्या बेडरूम मध्ये कपाटात एक बॅग आहे, ती घेऊन येतेस? हो. ताई कसं आहे ना, आपल्या घरी खूप बेडशीट्स आणि कव्हर्स आहेत, त्यामुळे तीच वापर, नवीन घ्यायची काही गरज नाही. हीच वापर. दीपू, मी पैसे सासूबाईंकडे मागितले, त्यामुळे तू मध्ये बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मध्ये नको हा बोलूस. ताई, मी या घरची मोठी सून आहे आणि तुझी मोठी जाऊ, त्यामुळे मी बोलणार, मला हक्क आहे. सासूबाई, समजवा तुमच्या लाडक्या सुनेला. सकाळी सकाळी उगीच वाद घालतीये. मी वाद नाही घालत आहे, मी अगदी व्यवस्थित बोलतेय तुझ्याशी. आणि तू काय आईंशी बोलतेस ग? काल तुला धड त्यांची काळजीही घेता आली नाही, त्यांच्यासाठी एक वेळचं जेवण सुद्धा बनवता आलं नाही. आई, मी ज्या दिवशी या घरात आले त्या दिवशी तुम्ही मला घरच्या आणि कपाड्याच्या चाव्या दिल्या होत्या, पण मी त्यावेळी त्या घेतल्या नाही तुमच्याकडून. पण आज मोठी सून या हक्काने मी तुमच्याकडे त्या चाव्या मागते, मला द्याल? अगं असं काय विचारतेस? कार्तिक, माझा छल्ला घेऊन ये जा. थांब जरा. घे घे, आता तुझाच अधिकार आहे त्याच्यावर. दीपू, उगी शहाणपणा करू नकोस हा. या चाव्यांवर तुझा अजिबात हक्क नाहीये. हे बघ, तुझ्या आधी सून म्हणून मी या घरामध्ये आलेली आहे, समजलं? आणि वयाने पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. आई, अगं किती वेळा सांगायचं तुला? नाही, तू वयाने मोठी आहेस, तू माझी ताई आहेस, पण ते देशपांडेंच्या घरी.
इथे साळगावकरांच्या घरी मी मोठी सून आहे आणि मी तुझी मोठी जाऊ, त्यामुळे ह्या चाव्यांवर माझाच हक्क आहे. हे बघ दीपू, कार्तिक, एक काम करतोस, वही आणि पेन घेतोस? आई, मी आपल्या घरात शिस्त राहावी ना म्हणून काही नियम बनवते आणि ते नियम सगळ्यांनी पाळायचे. दीपू, शिस्त लावायला ही काय शाळा आहे का? हेच तर तुला कळत नाही ना की हे घर आहे, म्हणून तर हे नियम बनवते. कार्तिक, प्लीज जरा लिहून घेतोस? सगळ्यात पहिला नियम, तर ह्या पुढे तुला आणि कार्तिकला लागणारी प्रत्येक गोष्ट, म्हणजे सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, हे सगळं तू बनवायचंस. काय माझे वांदे उगाच. म्हणजे तू आमच्यासाठी हे काहीच नाही बनवणार आहेस? नाही, मी माझ्या नवऱ्याची काळजी घेईन, तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे. आणि एनिवे सगळी कामं मी काय एकटीने नाही करू शकत. बेबू, ही बघ काय बोलतीये रे. मी यामध्ये पडणार नाहीये. बेबू, दुसरा आणि महत्वाचा नियम, नाही कार्तिक, आणि तुझ्यासाठी तर तुला सगळं करायचंच आहे, पण त्याचबरोबर रोज रात्री सगळ्यांसाठी स्वयंपाक सुद्धा तूच करायचा आहेस. हे बघ, म्हणजे मी रोज सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण बनवून जाईन, पण रात्रीचा स्वयंपाक तूच करायचा आहेस. आणि कार्तिक, नाही मला माहितीये तुला आत्ता नोकरी नाहीये, पण तू मेहनत घेशील आणि तुला चांगली नोकरी लागेल आणि तू चांगलं कमवशील. पण आत्ता तुला आणि ताईला महिन्यातून 10,000 रुपये मिळतील खर्चाला. ठीक आहे. कार्तिक, मूर्ख आहेस का तू? अरे 10,000 मध्ये कसं काय होईल आपलं? काही काय बोलतोय? हे बघ सानिका, वहिनीनी जे ठरवलंय ना ते आता आपल्या सगळ्यांना ऐकावंच लागेल. याला काय अर्थ आहे कार्तिक? तू वाटेल तसा खर्च करतेस त्याला अर्थ आहे? मुद्दाम करतेस ना तू हे दीपू? मला त्रास व्हावा म्हणून तू हे सगळं मुद्दाम करतेस ना? या सगळ्याचा तुला त्रास होतोय की नाही मला माहित नाही, पण मला हे चांगलंच माहितीये की हे सगळं मी आपल्या घराच्या चांगल्यासाठी करते. कार्तिक, तो कागद दे. हे घे घे घे, वाचून घे नियम, म्हणजे लक्षात राहतील तुला. तुझ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत ना तुला. आणि हो, आता वेळ वाया घालवू नकोस. नाही कसं आहे, आमचा सगळ्यांचा नाश्ता झालाय, तुला कार्तिकसाठी आणि तुझ्यासाठी नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे पटकन कामाला लाग. आता तरी या सानिकाला अक्कल येऊ दे बाबा. मला आत्ता समजलं तू नाश्ता का कमी केलास ते. कार्तिक, कुठे जातोस? तू काय नाश्ता माझ्यासाठी बनवला नाहीयेस. आता बघू, सानिकालाच मस्का लावतो, ती तरी निदान काहीतरी खायला करेल माझ्यासाठी. कार्तिक, मी केलाय नाश्ता तुझ्यासाठी सुद्धा आणि ताईसाठी सुद्धा. हे बघ कार्तिक, मी मुद्दाम वाईट वागत नाहीये तिच्याशी, प्लीज मला समजून घे. काल आईंना जो त्रास झाला तो पुन्हा होऊ नये एवढंच मला वाटतं, म्हणून मी हे सगळं करते. हो, पण मला कळतंय सगळं. ती सानू बघ ना, ही धड वागतच नाहीये. हे बघ, मला असं वाटतंय ना की आपण काय म्हणतोय ना ते तिला आता समजेल, पण ह्या सगळ्यात तू माझी साथ दे. 100% साथ दे. जर सानिका सुधारणार असेल तर मी 100% साथ देईन. आणि मला असं वाटतं की तिला आता तरी कळेल नेमकं कसं वागायचं.
बरं चला आता पटकन नाश्ता करून घेऊया. बसा. हो